गुरुजी विधी चालू ठेवा. आनंद, मला मॅनेजमेंटशी बोलायचं आहे. ही साखरपुड्याची साडी होती, जळाली. हा म्हणजे अपशकुनच झाला ना. नाही हो, म्हणजे अपशकुन वगैरे काही नाही, पण छोटासा अपघात होता तो, असं काही नाही. स्वानंदी बाळा, तुला काही लागलं वगैरे नाही ना? नाही नाही. थँक गॉड. आम्ही स्वानंदीसाठी ना गिफ्ट म्हणून साडी आणले, ती द्या तिला तुम्ही. अहो असं कसं चालेल? तुमच्याकडची साडी अशी कशी आम्ही घेणार? साखरपुड्याची साडी मानाची असते ना, ती तर मुलाकडून असते ना. आता म्हणजे आम्हालाच जावं लागेल ना. अहो पण मुहूर्त तोंडावरती आलाय, तुम्ही आता साडी आणणार कधी? मग मुहूर्त पुढे ढकलूयात का? नाही नाही, सगळं ठरलेल्या मुहूर्तावरच झालं पाहिजे. तर साडी आणणार कोण आणि कशी आणणार? जीजू पटकन जाऊन साडी घेऊन ये. अरे काहीतरी काय, जावं येते आपले, काही मान वगैरे आहे की नाही त्यांचा? असली कसली कामं सांगतोस त्यांना? हे बघ, आधीच अपशकुन झालाय, त्यात त्यांना कामं सांगून मान नको घालवूस त्यांचा. आणि आता मुहूर्त टळला ना तर अजून अनर्थ होईल. प्रतीकची आई, अनर्थ वगैरे काही होणार नाही. झालं की ना, विसरा आता तुम्ही. हा अर्पिता, ती द्या तिला तुम्ही. तसंही मी नंतर देणार होते ना, तुम्ही स्वतःच्या हाताने तिला द्या, मग ते झालं. मुहूर्त टळून चाललाय. बर द्या. घे. चला वस्त्रपूजा करूया. गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करायचे आहेत. ओम हरिद्राम सुवर्ण वर्णाभा सर्व सौभाग्यदायिने सर्वालंकार मुख्याय दैवे ध्वं प्रतिगृह्यताम्. हरिद्राम चूर्णयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकार मुख्याय दैवे ध्वं प्रतिगृह्यताम्. प्रार्थनां पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. ओम गणपतये नमः. प्रार्थनां पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि निर्विघ्नं कुरु.